भारतीय सैन्य दलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून जरा याद कर कुर्बानी तिरंगा पदयात्रा ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, प्रदेश प्रभारी संतोष किणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली। यावेळेला स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला तसंच तलावबळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि उपस्थितांनी अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात केली। याप्रसंगी भारतीय तिरंगा ध्वज हातात घेऊन जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं। सदर पदयात्रेचे ठाणे स्टेशन येथील थोर संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळेला उपस्थितांना विक्रांत चव्हाण यांनी संबोधित केलं। यावेळेला त्यांनी बोलताना सांगितलं की भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या काळात पाकिस्तानबरोबर झालेल्या विश्वयुद्धाच्या घटनांचा परामर्श घेतला आणि भारतानं पाकिस्तानला कसं पराभूत केलं याची माहिती दिली। पेहलगामच्या दुर्दैवी घटनेत नाहक बळी गेलेले पर्यटक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शहीद झालेले सैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळेला स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजीव गांधी यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दलच्या स्मृतीचा जागृत करण्यात आल्या। भारत देशाप्रतीच्या घोषणा देऊन तिरंगा पदयात्रेची समाप्ती करण्यात आली। भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता।